जय श्री महाकाल. नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पांचं आगमन तुम्ही बघितलंच असणार ब्लॉगमध्ये. तर आज आहे सत्यनारायणची पूजा आणि आज वार आहे सोमवार. तर सोमवारी आम्ही पूजा ठेवलेली आहे आणि बाहेर माझा मोठा मुलगा तो पूजा करत आहे. आम्ही नाही बसलो. मोठा मुलगा आमच्यामध्ये वाहन असतो तर त्यालाच आम्ही बसवलेला आहे. सो तुम्हाला पूजा दाखवते आणि जे काही होत असेल तर तुमच्यासोबत मी शेअर करेल आज. तर चला सत्यनारायणची पूजा बघूया. प्रसाद पण झालेला आहे, तो पण तुम्हाला मी मस्तपैकी दाखवणार आहे. सो चला तर मग पूजाच्या ठिकाणी. सो मंडळी, सत्यनारायण भगवानचा प्रसाद, बाप्पांचा पण प्रसाद. तर चला पूजामध्ये जाऊया. पूर्वका श्री गुरु स्थाने शुभ शुभ फल प्राप्ति अर्थे बुद्ध स्थाने शुभ शुभ फल प्राप्ति अर्थे हवनम आरार्तिक्यम अहम करिष्ये. ओम जजाग्रतो दूरमुदैति दैवन्धुतैथि दूरंगमं ज्योतिघां ज्योतिरेतन्तन मे मनः शिव संकल्पमस्तु. यात संकल्पं वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामि. ओम त्वां गंधर्वा अखन स्वामिंद स्वाम बृहस्पतिः स्वामोखदीसु मो राजा विद्वान् क्षमादमुच्यत. आशीत सदाधार पृथ्वीं ध्यामुतिम् आकृष्मै देवाय विखा विधिम् साद्गुणार्थे पुत्रातं समर्पयामि. ओम ओखदीः प्रतिमोद्भवं पशुवतीः पशोवरीः अश्वारिवः पारुध श्रवः. जो उसके गुरुजी थे, जैसे आपके टीचर हैं, तो उसके गुरुजी बहुत ही तपस्वी थे. मतलब तपस्या मतलब आपके मैथ के गुरुजी होंगे तो मैथ में बहुत अच्छा जानते होंगे. जैसे जो उनके भी गुरुजी थे वो बहुत ही तपस्वी थे, हर एक चीज को जानते थे. तो उनके पास भी रहने के बावजूद भी ना, जब एकादशी पड़ता था उनके मंदिर में, तो जो ठाकुर जो थे, जैसे भगवान विष्णु जी हैं, जैसे गणपति जी हैं, तो आपके घर आए तो आप अच्छा भोग लगा रहे हो, लेकिन उनके वहाँ ना जब एकादशी पड़ती थी तो भगवान को भोग लगता ही नहीं था. सब लोग व्रत रहते थे, सब लोग को फलाहार दिया जाता था, उनका फलाहार में कुछ होता ही नहीं था. तो वो अपने गुरु से थोड़ा सा दाल चावल सब कुछ लेके जाते थे और नदी के किनारे एक दिन गए. सबसे पहली बार गए तो पूरा भोजन अपनी मेहनत से बनाए और फिर सब भोजन को रख के, जैसे आप भोजन को रख के भगवान को भोग लगाए हैं, तो वो भी बोलने लगे कि आओ आओ सीताराम भोजन का भोग लगाओ. उसको प्रेम से भजन गा रहे थे भोग लगाते लगाते. तो अब राम जी आए, अब पूरा भोजन ही मतलब समाप्त कर दिए. अब इनको भूख लगी थी, अभी गुस्सा से चले आए आश्रम पे, लेकिन मतलब हर एकादशी को कुछ न कुछ खाते ही रहते थे. लेकिन जब उस एकादशी को जब राम जी को भोग लगाए तो राम जी सब खा गए. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्णाय गोविंदाय हरे परमात्मने पलित कलेशना सत्तं जतवारणं में. ओम आदित्य नमः स्वाहा. भगवान साकल डालो, आप मत साकल डालना, बस वही डालना. ओम सोमाय स्वाहा. ओम भौमाय स्वाहा. ओम बुधाय स्वाहा. ओम बृहस्पतये नमः स्वाहा. ओम शुक्राय स्वाहा. ओम शनिश्चराय स्वाहा. ओम राहुवे नमः स्वाहा. स्वाहा. अरे नीचे मत गिरे, छोड़ दीजिए. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भाव. रविवारी बोलतो.
या डोळ्याने किती किती लांबच्या गोष्टी दिसतात आपल्याला. चांद तारे जय श्री महाकाल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे आणि बाप्पाचा प्रसाद घेण्यासाठी आता आपले पाहुणे पण येणार आहे आणि मी रेडी झालेली आहे. अशी ब्ल्यू कलरची साडी वेअर केलेली आहे मी. सो चला तुम्हाला मी प्रसाद दाखवते. आणि 2-3 पाहुणे येऊन गेले, प्रसाद ठेवून गेले. सो आता वाजत आहे 6:30 वाजलेले आहे. तुम्हाला दाखवते मी प्रसाद. चला. आणि गणपती बाप्पा बघा आमचा किती क्यूट दिसतोय, छान दिसतोय. काय काय ब्लेसिंग वगैरे मागायची असेल तर तुम्ही मागा पटापट. तर चला तुम्हाला प्रसाद दाखवते. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला पण या. सो मंडळी आता पाहुण्यांसाठी अशी खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहे मी. आणि जेवण दाखवते तुम्हाला. चला. हे बघा, राईस, डाळ, पनीरची भाजी, पुरी, गुलाबजामुन आणि माझं फेवरेट हाय हा वेल्डी हू. हाच्या मागवू आपण. ऑनलाईन मागव. ऑनलाईन मागव. पुण्याला भेटतो ना. पुण्याला भेटतो. मम्मीने भाईने पाठवलं नाही. तुम्ही पुण्याला तर मंडळी ह्या व्हिडिओनंतर पाहुणे येण्याची सुरुवात झालेली होती आणि खूप पाहुणे येत असल्यामुळे मला व्हिडिओ काढता आलेला नाही आहे, त्यामुळे सॉरी. आणि वेळात वेळ काढून जे पण पाहुणे माझ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले होते त्यांचं मनापासून स्वागत, धन्यवाद, थँक्यू त्यांना मनापासून. तर माझे हस्बंडही बिझी होते, मीही बिझी असल्यामुळे मी काही पाहुण्यांचा व्हिडिओ काढू शकले नाही, त्यासाठी सॉरी. खूप छान वाटलं, सर्व पाहुणे माझ्या घरी आले आणि माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी थँक्यू. जय श्री महाकाल. नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सो मंडळी गणपती बाप्पाचे दिवस खूप फटाफट निघून गेले आणि आता त्यांचा निरोप घेण्याचा आपला टाईम आलेला आहे. आणि चला, सो तुमच्यासोबत जे जे होत असेल तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा. आणि इथे माझ्यासोबत आहे आमची पूजा. बघा, हाय करा. अशी पाठीमागं तर लई बोलते, आता का बोलत नाही, बोलती पण झाली. इथे आमची राणी, माझी फ्रेंड बहीण. आणि इथे माझी जेठाणी ताई आलेले आहे. ताईचा हात पण झालेला आहे. आणि इथे आमचा डुबरे आहे. बघा, बाबड्या आहे. बाबड्या आमचा केदार डिसेंट नाव घेते. केदार आहे. हाय कर बाबू. शिट्टी वाजू नको बाबू, वाजू नको. हा, एवढीशा वयामध्ये तरक्की केली आहे तुम्ही. चला आता आपण जाऊया पुढे. सो चला, जे होत असेल तुमच्यासोबत शेअर करेल. जय
जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सर्वारी सर्वांगी तारक संजीवनी जय देवी हे ओ विठ्ठले माझे महाबली कृपा दृष्टी पाहे माझा पंढरी राया ओ माझा पंढरी राया हे ओ विठ्ठले माझे महाबली हे ओ विठ्ठले माझे महाबली आरती ज्ञान राजा महाकेवल्याचा सेवती साधू संत मन वेगळा माझा आरती ज्ञान राजा जगी नाथी कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले नारी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी कनारी